सर्वांना जय भीम. जय अ, भीम. अ, बरं, माझा आवाज आपल्यापर्यंत योग्य येत आहे ना? हा, सध्या तरी येत आहे. बरं बरं. सध्या हो हो. आणि किती वेळ म्हणजे मला बोलायचं आहे या ठिकाणी? 5 वाजेपर्यंत. ठीक आहे, ठीक आहे. 5 वाजे. हो. तर आजच्या या बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेच्या प्रक्रियेमध्ये एक आमंत्रित वक्ता या नात्याने आपण सर्वांनी मला सहभागी करून घेतलं, याबद्दल मी सुरुवातीलाच आपणा सर्वांचे आभार मानतो. आपण सर्व सुजान बुद्ध उपासक उपासिका मंडळींना सविनय अत्यंत नम्रतापूर्वक जय भीम. या आपल्या बुद्धविहार समन्वय समितीच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यान सत्राचे मुख्य समन्वयक माननीय श्री ए.के. पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी तांत्रिक दृष्टीने सहकार्य करणारे अनमोल सांगोडे कोचे, आमचे विभागातील विद्यार्थी असलेले श्रीकांतजी नंदागवळी आणि आपण सर्व उपासक उपासिका भगिनींनो आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम अगदी नम्रतापूर्वक आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्व मंडळींना बाबासाहेबांच्या कार्य कर्तृत्वाच्या संबंधामध्ये काही मार्गदर्शन करावं, याचा मी अधिकारी व्यक्ती नाही. तरी देखील आपण सर्वांनी मला या ठिकाणी आवर्जून बोलावलेलं आहे, तेव्हा पुनश्च मी आपले आभार व्यक्त करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आपल्या या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत आंबेडकरी बौद्ध साहित्य आणि समाजाचे विद्वान अभ्यासक यांनी तब्बल 83 व्याख्यानं दिलेली आहेत आणि या व्याख्यानांचा लाभ आपण सर्वांनी भरभरून घेतला आहे. याच परंपरेमध्ये किंवा याच मालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक आकलन या विषयाच्या संबंधात मी आपणाशी या 45 मिनिटांच्या अवधीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न मी या अर्थाने म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या संबंधात विचार चिंतन करताना त्या विचार चिंतनाला कधीही परिपूर्णता येऊ शकत नाही, याची मला फार सखोल अशी जाणीव आहे. शिवाय या महापुरुषांची व्यक्तित्वे इतकी अनेक पैलूंची आहेत की त्यामुळे त्यांच्या संबंधामध्ये अगदी परिपूर्णपणे बोलणं हे कोणालाही शक्य होऊ शकत नाही. याचं भान आपणाशी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक आकलन या विषयाच्या संबंधामध्ये हितगुज साधण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय थोडा वेगळ्या पद्धतीचा घेतलेला आहे. अर्थात हा वेगळेपणा काही अंशी शीर्षकामध्ये असला तरी तो माझ्या मांडणीमध्ये असेलच असं मात्र म्हणता येत नाही. आपल्या या व्याख्यानमालेमध्ये बुद्ध विहार समन्वय समितीच्या द्वारे आतापर्यंत अनेक विषयांवर व्याख्यान देण्यात आलेली आहेत. असा एकही विषय नसेल की ज्या विषयाच्या पैलूंना अभ्यासकांनी या व्याख्यानांतून स्पर्श केला नसेल. त्यामुळे आपण थोडं शीर्षकाच्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीने विषय घेण्याचा प्रयत्न या हेतून हा विषय घेण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक आकलन असं म्हणत असताना या विषयाचे दोन महत्वाचे भाग आहेत किंवा दोन महत्वाचे दृष्टिकोन आहेत असे आपल्याला म्हणता येईल. एक दृष्टिकोन असा की बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या सांस्कृतिक प्रक्रियेचं आकलन केलं ते आकलन कशा प्रकारचं होतं हे समजून घेणं हा या विषयाचा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की बाबासाहेबांनी एकंदर आपल्या अवतीभोवतीच्या संस्कृतीचं आकलन करताना आणि या संस्कृतीची चिकित्सा करताना त्यांनी ज्या एका नव्या प्रकारच्या संस्कृतीला निर्माण केलं, नव्या प्रकारच्या संस्कृतीला समजून घेणं हा या विषयाचा दुसरा भाग आहे. म्हणजे या विषयाच्या अंतर्गत आपल्याला बाबासाहेबांनी केलेली संस्कृतीची चिकित्सा हा एक भाग पाहता येईल. दुसऱ्या बाजूने बाबासाहेबांनी निर्माण केलेली नवीन संस्कृती या दुसऱ्या भागाला देखील आपणास पाहता येईल. बरं, हा विचार करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या विषयाच्या खोलामध्ये जाणं मला स्वतःला शक्य होणार नाही. की आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. या मर्यादित वेळेच्या अवकाशामध्ये या विषयाचा एक धावता पट निदान आपल्या लक्षात यावा या हेतूने या विषयाची मांडणी करणं हे मला स्वतःला समयोचित वाटतं. मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्यकर्तृत्व आहे हे कार्यकर्तृत्व आपणा सर्वांना परिचयाचं आहे. बाबासाहेबांच्या एकंदर जीवनामध्ये कशा प्रकारच्या घटना घडल्या, कशा प्रकारच्या घटनाकृतींना त्यांनी आकारास आणलं आणि कशा प्रकारच्या जीवन चक्रामधून त्यांना आपल्या आयुष्याची वाटचाल करता आली याचे तपशील, घटना प्रसंग आपल्या सगळ्यांना माहित आहेत.
बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला, त्यांनी कशा प्रकारचे कार्य केले होते, त्यांनी शिक्षण कुठे घेतलं, त्यांच्या शिक्षणाची प्रक्रिया ही कशी घडत गेली, त्यांनी कोणकोणत्या प्रकारचं कार्य केव्हा केव्हा केलं, हे सगळे तपशील आंबेडकरी समाजातल्या, बुद्ध समाजातल्या सुशिक्षित उपासक उपासिकांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. ते सगळं माहीत आहे हे गृहीत धरून मी आपणा पुढे हे सगळं विवेचन करणार आहे किंवा करत आहे. आपण लक्षात घ्या, आपण ज्या समाजामध्ये राहतो किंवा आपण ज्या परिसरामध्ये राहतो किंवा आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो, ते पर्यावरण, तो परिसर आणि समाज हा एखाद्या विशिष्ट गावाला, एखाद्या वस्तीला, एखाद्या तालुक्याला, एखाद्या जिल्ह्याला, एखाद्या मोठ्या शहराला, एखाद्या प्रदेशाला, एखाद्या राज्याला आणि एखाद्या देशाला बांधलेला असतो. व्यक्तीचं जीवन हे जरी कुटुंबामध्ये जात असलं तरी तो व्यक्ती अंतिमतः त्याच्या अवतीभोवतीच्या समाजाचा एक महत्वाचा असा भाग असतो. आणि हा सगळ्यांचा भाग असलेला हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती समाजामध्ये राहून स्वतःच उन्नयन करण्याचा प्रयत्न करत असतो. पण अंतिमतः समाजाच्या पलीकडे आणखी एक मोठी कल्पना असते, ती असते संस्कृतीची कल्पना. संस्कृती हा शब्द कधी छोट्या मर्यादित अर्थाने घेतला जातो, तर कधी हा शब्द अतिशयोक्त, अतिव्याप्त अशा पद्धतीने देखील घेण्यात येतो. संस्कृतीची कल्पना ही मानवी जीवनाला आपल्या पूर्णपणे ताब्यात घेणारी अशी कल्पना. ही संस्कृती एखाद्या गावाची राहते, एखाद्या समाजाची राहते, एखाद्या प्रदेशाची राहते, एखाद्या जातीची राहते आणि एखाद्या राज्याची राहते, तशीच ती एखाद्या राष्ट्राची देखील राहत असते. अंतिमतः आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा स्वतःचाच विकास करतो असा त्याचा अर्थ नसतो. स्वतःचा विकास करता करता आपण आपल्या समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेला हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो. अंतिमतः समाजाला घडवायचं कसं, हा प्रत्येक व्यक्तीच्या पुढचा एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा प्रश्न असतो. आणि मग हा प्रश्न जेव्हा व्यापक, उदात्त, उच्च मूल्यांच्या, उज्ज्वल ध्येयाच्या दिशेने जातो, तेव्हा त्याच्यातून विशिष्ट प्रकारच्या संस्कृतीची निर्मिती होते. आपण सगळी मंडळी बौद्ध आंबेडकरी समाजाशी जुळलेली आहोत. दुसऱ्या बाजूने आपण बौद्ध आंबेडकरी संस्कृतीशी जुळलेली आहोत. अंतिमतः समाजामध्ये व्यक्तीचे जे परस्पर संबंध असतात, हे परस्पर संबंध संस्कृतीच्या व्यापक दृष्टिकोनातून असतात. संपूर्ण देशाची संस्कृती जशी असते, त्याच प्रकारे एखाद्या विशिष्ट समाजाची देखील संस्कृती असते. तर ही संस्कृती, या संस्कृतीचं आकलन आपण आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करतो. हे मी तुम्हाला याकरता सांगितलं आहे की बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिराव फुले
यांचं जे कार्य आहे हे कार्य विशिष्ट प्रकारच्या समाजाच्या सीमित अशा चाकोरीमध्ये बंदिस्त होणारे नाही, तर त्यांचं कार्य हे व्यापक, विशाल, विराट, जगव्यापी अशा संस्कृतीशी संबंधित आहे. म्हणजे अंतिमतः बाबासाहेबांनी जे काही कार्य केलं ते कार्य अंतिमतः एका नव्या अशा संस्कृतीच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरलं. तर बाबासाहेबांनी अशा कोणत्या प्रकारच्या संस्कृतीची निर्मिती भारतीय पातळीवर केलेली आहे याचा विचार करणं आपल्या संबंध समाजाचं एक अत्यावश्यक अशा स्वरूपाचं कर्तव्य ठरतं. जसं आपण आता या ठिकाणी बुद्धविहाराच्या समन्वय समितीच्या निमित्ताने या कार्यक्रमांना घेत आहात. अगदी सुरुवातीला आपण बुद्ध वंदना घेतलेली आहे. आपल्या या कार्यक्रमाची निश्चित पद्धती आहे. विशिष्ट वेळेवर लोकांनी एकत्र येण्याचा मुद्दा आहे. विशिष्ट वेळात विशिष्ट गोष्ट होण्याचा मुद्दा आहे. ही सगळी बाब अंतिमतः आपल्या एका शिस्तीच्या बौद्ध धम्मतत्वाच्या एका संस्कृतीशी संबंधित आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ही संस्कृतीची ही जी लागण आहे किंवा पायाभरणी आहे, ही पायाभरणी करताना पहिल्यांदा आपल्या समोरची अस्तित्वात असलेली संस्कृती कशा प्रकारची होती किंवा कशा प्रकारची आहे याचं आकलन आधी करून घ्यावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 20व्या शतकातील सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचं ऐतिहासिक कार्य हे ठरलेलं आहे की त्यांनी पहिल्यांदा या देशाच्या संस्कृतीचा गंभीरतापूर्वक असा विचार केला. आपण लक्षात घ्या की व्यक्ती जन्माला येतात आणि 80, 90, 100च्या वयानंतर काळाच्या ओघामध्ये लयाला जातात. संस्कृती ही पूर्ण समाजाची असते. संस्कृती 1, 2, 10, 20 वर्षांनी नाही तर हजारो वर्षांनी तयार होत असते. संस्कृतीचा प्रवाह तयार होण्याकरता हजारो, करोडो, शेकडो, लाखो लोकांना स्वतःच्या जीवनाला त्यामध्ये समर्पित करावं लागतं. तेव्हा ती विशिष्ट प्रकारची संस्कृती तयार होते. जसं की आपण वैदिक संस्कृती घ्या किंवा हिंदू संस्कृती घ्या किंवा बौद्ध संस्कृती घ्या. जे संस्कृती ही एखाद्या छोट्याशा लहानशा वर्तुळापुरती मर्यादित नसते. संस्कृतीमध्ये हजारो जीवनाचे प्रवाह एकत्रित येत असतात आणि त्या सगळ्या प्रवाहांना गिळंकृत करून संस्कृती तयार होत असते. या संस्कृतीच्या संबंधामध्ये विचार करत असताना या संस्कृतीला मानवी वर्तनाचा, आदर्शांचा आणि मानकांचा एक महत्वपूर्ण असा संच मानण्यात आलेला असतो. समाजाची समग्र जीवन रीती या नात्याने संस्कृतीकडे पाहण्यात येतं. समाजाने जोपासलेला मूल्यभाव या नात्याने लोक संस्कृतीचा विचार करतात. व्यक्तीने आपल्या पूर्वजांकडून घेतलेला सामाजिक वारसा या नात्याने संस्कृतीकडे पाहण्यात येतं. विचार, भावना, श्रद्धा यांची विशिष्ट विचारसरणी संस्कृतीने जोपासलेली असते. तर अशा प्रकारे संस्कृतीमध्ये सामाजिक वारसा येतो, प्रथा येतात, परंपरा येतात, धर्माच्या, लोकाचाराच्या, विधीच्या, कर्मकांडांच्या, निषेधाच्या, पूजापाठाच्या, वागण्या बोलण्याच्या, आहाराविहाराच्या, पेहराव पोशाखाच्या, विचारपतनाच्या, कृतीमुक्तीच्या या सगळ्या बाबी
ते समस्या होत असतात. हे सगळं सांगायचं कारण असं की भारतीय आपण जेव्हा समाज म्हणतो किंवा भारतातील हिंदू धर्म असं म्हणतो, वैदिक धर्म असं म्हणतो किंवा ब्राह्मणी धर्म असं म्हणतो किंवा बौद्ध धर्म असं म्हणतो, तेव्हा असं म्हणत असताना आपल्या समोर तशा प्रकारची विशिष्ट अशा प्रकारची संस्कृती उभी राहते. बाबासाहेबांचं योगदान सांस्कृतिक आकलनाच्या संबंधात हे आहे की त्यांच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये जी संस्कृती भारतीय पातळीवर अस्तित्वात होती, त्या संस्कृतीच्या सगळ्या प्रकारच्या कल्पनांना बाबासाहेब आंबेडकर यांनी अंतर्बाह्य बदलून टाकलं. आपण लक्षात घ्याल की मागच्या 2500-3000 वर्षांच्या कालखंडापासून अनेक प्रकारचे जीवन प्रवाह भारतीय समाजामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. आपण असं मानतो की वैदिक संस्कृती ही भारतातली जुनी संस्कृती आहे. त्या वैदिक संस्कृतीच्या पूर्वी हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो संस्कृती होती असं लोक मानतात. त्याच्याही पूर्वी या देशाची आदिम ऐतिहासिक अत्यंत पुरातन अशा प्रकारची संस्कृती होती असेही लोक मानतात. पण आपण भारतातल्या हिंदू धर्माचा किंवा वैदिक धर्माचा विचार करतो म्हटलं तर भारतातील प्रस्थापित विचारसरणीच्या अनुसार वैदिकांपासून इथल्या पारंपरिक संस्कृतीचा प्रवाह सुरू होतो. त्या संस्कृतीमध्ये जे तत्व आहेत ते तत्व भारतीय समाजाने म्हणजे प्रस्थापित समाजाने आतापर्यंत सगळ्यात महत्वाचे मानलेले आहे. म्हणजे भारतीय व्यक्तीचं जे वर्तन आहे, त्याची जी कृती आहे आणि त्याची जी उक्ती आहे, या सगळ्या प्रकारच्या बाबी काही स्वतंत्र नाही आहे. समजा एखादा व्यक्ती, एखादा राजकारणी, एखादा समाजकारणी, देशाचा एखादा मोठा व्यक्ती, मोठा धर्माचा नेता, धर्मपंडित विशिष्ट प्रकारचं ते बोलत असेल तर त्याचं बोलणं त्याचं वैयक्तिक बोलणं नसतं, तर त्याच्यावर आतापर्यंत संस्कृतीच्या ज्या कल्पना लादण्यात आल्या असतात त्या कल्पनांतून व्यक्तीचं हे बोलणं राहतं. जसं की आता आपल्या देशातलं वातावरण पहा. आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं राजकारण करणं असेल, ज्या प्रकारचं धर्मकारण करणं असेल, ज्या प्रकारची सांप्रदायिकता असेल, ज्या प्रकारचा एखादा धार्मिक कट्टरतावाद असेल, तर या गोष्टी काही आपोआप येत नाहीये. तर त्याच्या मागे विशिष्ट प्रकारची विचार करण्याची पद्धती आहे. ही विचार करण्याची पद्धती अबाधित भारतात जी सुरू होती, त्या पद्धतीला, त्या संस्कृतीला पहिल्यांदा प्रश्नांकित करण्याचं कार्य 2500 वर्षांच्या पूर्वी तथागत गौतम बुद्ध करतात. गौतम बुद्धांनी पहिल्यांदा इथल्या मूलभूत अशा प्रकारच्या संस्कृतीच्या समोर काही महत्वाचे असे प्रश्न उपस्थित केले. म्हणजे आतापर्यंत जे लोकांना वाटायचं की सगळ्या प्रकारचं ज्ञान वेदामध्ये असतं, सगळ्या प्रकारचं ज्ञान उपनिषद, आरण्यक, छंदसे, ब्राह्मणे, श्रुतिग्रंथ, स्मृतिग्रंथ, महाकाव्य, भगवद्गीता यासारख्या ग्रंथांमध्ये जे ज्ञान असतं आणि ते ज्ञान अपौरुषेय आहे, ईश्वरी स्वरूपाचं आहे, ते कुणाच्या प्रश्नांच्या पलीकडेच आहे. अशा प्रकारची जी संस्कृतीची परंपरागत धारणा होती, या परंपरागत धारणेला पहिल्यांदा गौतम बुद्ध धक्का देतात आणि नव्या एका लौकिक प्रज्ञाशील करुणावादी पंचशिलांना केंद्रस्थान देणारी
अष्टांग मार्गाला महत्वपूर्ण ठिकाणी आणणारी आणि मानवी जीवनाला कृतार्थ करणारी अशा प्रकारची लौकिक विवेकवादी अशी संस्कृती तथागत गौतम बुद्ध 2500 वर्षांच्या पूर्वी तयार करतात. काही कालखंड ही संस्कृती भारतामध्ये कायम राहते. त्या संस्कृतीमध्ये सम्राट अशोक तयार होतात, बौद्ध राजे तयार होतात. तब्बल 1200 वर्षांचा जो कालखंड आहे, हा कालखंड बौद्ध संस्कृतीच्या प्रभावाचा असा कालखंड राहिलेला असतो. पण त्यानंतर पुन्हा मग वैदिक संस्कृती असेल, ब्राह्मणी संस्कृती असेल, तिचं पुन्हा पुनरुज्जीवन होतं. पुन्हा तथागत गौतम बुद्धाच्या विचारांचा अपहार करून, त्याची मोडतोड करून, त्याचा विध्वंस करून, रूप बदलवून ते विचार पुन्हा स्वतःमध्ये आत्मसात करून एक नवी ब्राह्मण संस्कृती, हिंदू संस्कृतीतून उदयास येते. शंकराचार्याच्या रूपातून त्या संस्कृतीला एक वेगळं रूप प्राप्त होतं. आणि पुन्हा तो आतापर्यंत लुप्तप्राय झालेला अशा प्रकारचा परंपरागत चातुर्वर्ण्याला मांडणारा, जातीला मांडणारा, कर्मकांडाला मांडणारा, पूजा अर्चेला मांडणारा, ईश्वरी सत्तेला मांडणारा, समाजामध्ये भेदाभेद तयार करणारा अशा प्रकारचा विचार पुन्हा एकदा या देशामध्ये पुन्हा वाहू लागतो आणि ती संस्कृतीची परंपरा थेट अगदी आधुनिक कालखंडापर्यंत अव्याहतपणे चालत येते. आता ही जी संस्कृती भारतामध्ये यापूर्वी होती, या संस्कृतीचं पहिल्यांदा नव्या प्रकारचं आकलन 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे करतात. आपल्या मर्यादित शिक्षणाच्या आधारे महात्मा फुले यांना त्या काळच्या संस्कृतीचा मूळ गाभा समजून घेता आलेला आहे. आणि म्हणून मग ते त्या काळच्या प्रस्थापित संस्कृतीच्या वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आणि मग ते स्त्री शूद्राची शूद्र या घटकाला केंद्रस्थानी आणत नव्या सत्यशोधकी अशा संस्कृतीची पायाभरणी करू इच्छितात. त्यांच्या त्या संस्कृतीच्या कल्पनेमध्ये स्त्रिया महत्वाच्या असतात, त्यामध्ये शूद्र वर्ग महत्वाचा असतो आणि त्यामध्ये अतिशूद्र वर्ग देखील महत्वाचा असतो. तर पहिल्यांदा बुद्धोत्तर काळामध्ये 19व्या शतकाच्या काळात नव्या प्रकारच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा भारतीय पातळीवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याच्या रूपातून पाहायला मिळतात. आणि ती त्यांची संस्कृतीची रंगाची पायरी 20व्या शतकाच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुढे नेतात. महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरुच्या स्थानी मानलं. याचा अर्थ त्याला ती एक परंपरागत गुरु परंपरा कायम ठेवायची होती असं नाही आहे. उलट महात्मा फुले यांनी इतक्या वर्षानंतरच्या कालखंडानंतर तिथल्या प्रस्थापित संस्कृतीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. तो धक्का देण्याचा भाग, त्या संस्कृतीला प्रश्न विचारण्याचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महत्वाचा वाटतो. आणि ते त्यांचं वाटणं त्यांच्या गुरुपदापर्यंत ते नेऊन पोहोचवतात. आणि पुढचा सगळा प्रवास हा तुम्हाला माहित आहे. मी तुमच्या पुढे याकरता ही सगळी माहिती मांडली. मला कल्पना आहे की मी विषयांतर करत हे सगळं बोलून, पण हे बोलताना सांगायचं हे होतं आणि सांगायचं हे आहे की बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं बलस्थान जर कोणतं राहिलं असेल तर ते म्हणजे त्यांनी भारतीय संस्कृतीच्या विचारांना दिलेली अभूतपूर्व स्वरूपाची कलाटणी हे होय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातल्या परंपरागत संस्कृतीचं रूप ज्या गंभीरतापूर्वक लक्षात घेता आलं होतं, तशा प्रकारचं रूप बाकीच्या त्या काळातल्या भारतातल्या कोणत्याही विचारवंतांना तसं ते रूप समजून घेता आलं नव्हतं. आपण एक लक्षात घ्या की बाबासाहेबांनी जे शिक्षण घेतलेलं आहे ते सगळं शिक्षण मुळामध्ये मानव्य विद्येच्या शाखेतलं शिक्षण होतं. बाबासाहेबांना संपूर्ण मानव्य विद्येला समजून याकरता घ्यायचं होतं की त्यांच्या समोर जी या देशातली संस्कृती होती, जी धर्म केंद्री होती, जी मोक्ष केंद्री होती, जी परमार्थ केंद्री होती, जी अध्यात्म केंद्री होती, जी आत्मा केंद्री होती, जी परमात्मा केंद्री होती, जी अलौकिक केंद्री होती, अशा प्रकारच्या अलौकिक स्वर्ग सक्षम अशा प्रकारच्या संस्कृतीला शह देणं हा भाग बाबासाहेबांना सगळ्यात महत्वाचा अशा प्रकारचा भाग वाटत होता. बाबासाहेबांनी जे सांस्कृतिक कार्य केलेलं आहे त्यांनी दोन प्रकारच्या पातळ्यावर संस्कृतीला समजून घेतलं. त्यांना म्हणत होतं की जेव्हा या देशातला गावातला साधा अडाणी शेतकरी देखील आपल्याच प्रमाणे असणाऱ्या अस्पृश्य व्यक्तीला तुच्छ मानतो, याचं कारण बाबासाहेबांना माहित होतं की त्याच्यावर अशा प्रकारच्या सांस्कृतिक कल्पनांचा प्रभाव पाडण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे त्याला स्वतःच्या मोठेपणाचा खोटा असा भ्रम तयार झालेला आहे. त्या भ्रमामुळे तो व्यक्ती आपल्या स्वतःच्या त्या अज्ञानीपणाला देखील मिळवतो आणि आपल्यापेक्षा अतिशूद्र वर्गाला खालचा मानतात. भारतामध्ये ज्या काही विभेदनाच्या जे काही विखंडाच्या पद्धती होत्या, जाती, धर्म, वर्ण या आधारे काही घटकांना तुच्छ मानण्याची जी पद्धती होती, ही तुच्छ मानण्याची पद्धती अंतिमतः त्यांच्या वर्चस्ववादी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून तयार झाली होती. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणाच्या काळात समजून घेता आली. हे लक्षात घ्या, बाबासाहेब आणि महात्मा फुले हे काही भारतीय संस्कृतीचे अपत्य नाही आहे, ते पाश्चात्य इंग्रजी विद्येतून निर्माण झालेल्या संस्कृतीचे अपत्य आहे. कारण भारतामध्ये संस्कृतीची जी पारंपरिक कल्पना होती ती कल्पना फक्त शब्दनिष्ठ होती. म्हणजे फक्त शब्द उच्चारायचे, भारतीय संस्कृती फार महान आहे असं म्हणायचं, ती स्त्रियांना माता मानते असं म्हणायचं, सगळ्या व्यक्तीमध्ये ब्रह्म पाहते असं म्हणायचं. पण अशा प्रकारची संस्कृती केवळ शब्दामध्ये अडकून पडलेली आहे. प्रत्यक्षामध्ये लोकांचे व्यवहार त्या प्रकारचे नाही आहेत. प्रत्यक्षामध्ये त्याकडचा संपूर्ण समाज हा बाकीच्यांना कनिष्ठ मानण्याच्या वृत्तीला जोपासत चाललेला आहे. तर अशा या वातावरणामध्ये बाबासाहेबांनी सगळ्यात आधी काय केलं तर इथल्या विभेदाच्या, भेदाच्या, जातीभेदाच्या, वर्णवर्चस्वाच्या, लिंग भेदाच्या संस्कृतीला समजून घेतलं. एक लक्षात घ्या बरं, बाबासाहेबांना बाकीच्या विषयांचा अभ्यास करता आला असता, त्यांना संशोधक होता आलं असतं, त्यांना मोठं सायंटिस्ट होता आलं असतं, त्यांना एखाद्या सायन्सच्या क्षेत्रात डिग्री घेता आली असती, पण त्यांनी ते नाही केलं. याचं कारण असं आहे की जेव्हा ते शिकू लागले, तेव्हा त्यांनी आपली परीक्षा पास केली भारतातली मॅट्रिकची, आणि जेव्हा परदेशी शिकण्याचा मुद्दा आला तेव्हा त्यांनी हे हेरलं की आपले सगळे प्रश्न हे समाजाच्या व्यवस्थेने तयार केलेले प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मुळामध्ये इथल्या वर्चस्ववादी संस्कृतीतून तयार झालेले आहेत. आणि अशा प्रकारच्या
वर्चस्ववादी संस्कृतीला जर दूर करायचं असेल तर त्याकरता आपल्याला पहिल्यांदा इथल्या समाज संस्कृतीचं मूल्यांकन केलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी इथल्या संस्कृतीच्या मूल्यांकनासाठी, आता हे मूल्यांकन केवळ बौद्धिक ज्ञानाकरता नाही आहे, हे बौद्धिक ज्ञान घेता घेता त्यांना आपल्या समाजाला संपृक्त करायचं आहे. आपल्या समाजाला मुळामध्ये ज्या बंधनांनी बांधून ठेवलं होतं, ही सगळी बंधनं संस्कृतीची बंधनं आहेत, अशा प्रकारची कल्पना बाबासाहेबांना त्या कालखंडामध्ये आली होती. मी थोडं तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगितलं पाहिजे की 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये भारतात पाश्चिमात्य संस्कृती आणि पौर्वात्य संस्कृती यांचा मिलाप घडून आला. या संस्कृती संपर्कातून मग नव्या संस्कृतीच्या विचारांच्या शक्यता 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये आकारास आल्या. आणि त्याच्यातून सगळे सुधारक जे आहेत ना, म्हणजे भारतामध्ये 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये ज्या काही सुधारणांचा पाया घालण्यात आलेला आहे, तो पाया पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्कातून आकारास आलेला आहे. म्हणजे आधुनिकतेची बीज ही 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये इंग्रजी विद्या संस्कृतीच्या प्रभावातून आकारास येताना दिसतात, पण त्यांना मर्यादा आहेत. ह्या मर्यादा भारतामध्ये सर्वात गंभीरपणे समजून घेण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. म्हणजे आबासाहेबांच्या काळात अनेक लोक शिकले आहेत, अनेक लोक परदेशी गेलेले आहेत, अनेक डिग्री लोकांनी घेतल्या, लोक बॅरिस्टर बनलेले आहेत. असं असून देखील बाकीच्या मंडळींना ज्या प्रकारचं सांस्कृतिक आकलन करता आलं नव्हतं, ते आकलन आंबेडकर करतात. याचं कारण असं आहे की त्या संस्कृतीच्या मूळ आधारापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आणखी एक मुद्दा असा आहे, भारतामध्ये 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये जे जे काही सुधारणावादी विचारवंत झाले होते, त्या सगळ्यांचे हितसंबंध त्यांच्या त्यांच्या जातीच्या प्रश्नांशी गुंतलेले होते, असं म्हटलं गेलंय आणि म्हणलं गेलंय. आणि ते खरं आहे की भारतामध्ये सुधारणेच्या प्रक्रियेला प्रारंभ हा स्त्री सुधारणा आणि कुटुंब सुधारणा यापासून झालेला आहे. पण अद्याप हा सुधारणेचा प्रवाह अतिशूद्र वर्गाची सुधारणा इथपर्यंत आला नाही. याचं कारण देखील तसं आहे की त्या काळामध्ये जो वर्ग समाजामध्ये बदलाची अपेक्षा करत चाललेला होता, तो सगळा वर्ग पांढरपेशा वर्ग होता, तो उच्चभ्रू वर्ग होता, तो उच्चवर्णीय घटक होता. आणि उच्चवर्णीय वर्गाला ज्या समस्या महत्वाच्या वाटल्या त्या समस्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. म्हणजे त्या काळातल्या संस्कृतीची नवी निर्मिती करू पाहणाऱ्या लोकांना या महत्वाच्या मर्यादा पडल्या होत्या आणि त्यांना पडलेल्या मर्यादांचं सगळ्यात स्वच्छ अशा प्रकारचं भान त्या काळामध्ये 20व्या शतकाच्या टप्प्यात बाबासाहेब आंबेडकर यांनाच आलं होतं. आणि म्हणूनच मे 1916 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये गोल्डन वायजर परिषदेमध्ये जातीची उत्पत्ती निर्मिती प्रक्रिया या विषयावर शोध निबंध लिहिताना त्या निबंधाच्या शेवटी त्यांनी असं म्हटलं होतं की आपणाला सगळ्या प्रश्नांचा विचार हा तर्कशुद्धतेनेच करता आला पाहिजे. तर्कशुद्धतेने जर आपण विचार करणार नसू तर आपणाला कोणत्याही प्रश्नाच्या मुळापर्यंत जाता येणं अशक्य आहे. आणि मुख्य म्हणजे भारताची संस्कृती होती, भारताची संस्कृती श्रद्धा, कर्मकांड, शरणभाव, विभूती पूजा, व्यक्ती महात्म्य या प्रकारच्या तत्वांच्या आधारे एकंदर जीवन आणि संस्कृतीला समजून घेऊ पाहणारी होती.
त्यामुळे झालं कसं की भारतातल्या आंबेडकर पूर्व कालखंडातील कोणत्याही विचारवंताला आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाच्या मूलभूत अशा प्रकारच्या सुधारणा कदापिही करता आल्या नाही. कारण त्यांच्या मर्यादा आहेत. कारण ते सगळ्या गोष्टी विचार श्रद्धेच्या अंगातून करतात. आजही आपण जे पाहतो की प्रत्येक गोष्टीचं उत्तर लोक जुन्या कालखंडामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात. समजा विज्ञान आज असेल ना, तर हे विज्ञान कशा प्रकारे जुन्या काळामध्ये होतं, जुन्या काळात विमान कसं होतं हे लोक शोधण्याचा प्रयत्न करतात. सगळ्या गोष्टींना श्रद्धेची डूब दिली जाते. आणि ज्या ठिकाणी श्रद्धा, कर्मकांड, विधिनिषेध, परंपरा, पूर्वज गौरव, विभूती पूजा, व्यक्ती महात्म्य, सांप्रदायिकता, धर्मनिष्ठा या प्रकारच्या बाबींना केंद्र मिळतं, त्या ठिकाणी नव्या प्रकारच्या भूमिका तयार होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा मूक नायक सारख्या आपल्या पाक्षिकाला सुरू केलं, त्यापूर्वी जेव्हा त्यांनी 1919 ला साऊथ बोरो कमिशन समोर दलितांच्या हक्कासाठी साक्ष दिली, जेव्हा त्यांनी 1924च्या कालखंडामध्ये बहिष्कृत हितकारांनी सभा स्थापन केली, जेव्हा त्यांनी 27 मध्ये बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र तयार केलं, जेव्हा त्यांनी त्याच कालखंडामध्ये त्याच वर्षी महाडच्या सत्याग्रहाची निर्मिती केली आणि जेव्हा त्यांनी त्याच वर्षी मनुस्मृतीचं दहन केलं आणि जेव्हा त्यांनी 1930 मध्ये काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची प्रक्रिया आरंभली, तेव्हा ही सगळी प्रक्रिया अंतिमतः इथल्या संस्कृतीच्या मर्यादांना लंघणारी आणि त्या मर्यादांच्या पलीकडे जाणारी अशा प्रकारची भूमिका होती. बाबासाहेबांनी जाती अंताच्या, स्त्री मुक्तीच्या, दलित मुक्तीच्या, शेतकरी मुक्तीचा, मजूर मुक्तीचा आणि एकंदर बहुजन मुक्तीचा आणि त्याच्याही पलीकडे सर्वजन मुक्तीचा जो विचार दिला, तो विचार त्या काळच्या संस्कृतीच्या सगळ्या प्रकारच्या मर्यादांना समजून घेत दिलेला आहे. बाबासाहेबांनी हे ओळखलं होतं की जर आपणाला नव्या प्रकारच्या समाजाची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी आपणाला नव्या प्रकारच्या मूल्यांना तयार करावं लागेल. आणि या नव्या प्रकारच्या मूल्यांना तयार करताना एका बाजूने जुन्या संस्कृतीची समीक्षा, एका बाजूने जुन्या संस्कृतीचं अवलोकन, एका बाजूने जुन्या संस्कृतीचं आकलन आणि एका बाजूने त्या संस्कृतीचं मूल्यांकन आणि त्याच्या पलीकडे मग नव्या संस्कृतीचा शोध. बाबासाहेब एकाच वेळेस नकार आणि स्वीकार, मूर्तीभंजन आणि मूर्ती निर्मिती या दोन प्रक्रियेतून आपल्या कार्याला पुढे आणतात. बाबासाहेब एकाच वेळेस विघातकही आहेत आणि त्याच वेळेस ते विधायक देखील आहेत. एका बाजूने ते परंपरेच्या संस्कृतीच्या मूर्तींचं भंजन करत आहे आणि दुसऱ्या बाजूने या समाजाच्या नव्या मूर्तींना, नव्या प्रक्रियांना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा बाबासाहेब एखाद्या मंदिरामध्ये प्रवेश घेण्याकरता लढा उभारतात किंवा जेव्हा ते एखाद्या चवदार तळ्याच्या काठावर पाणी पिण्याचा हक्क बजावू पाहतात, तेव्हा त्यांना माहित आहे की आपण समजा मंदिरामध्ये गेलो नाही तर आपला काही फरक पडणार नाहीये, आम्ही देवाच्या दर्शनाकरता आसुसलेले आहोत म्हणून आम्हाला मंदिरामध्ये यायचं आहे, अशी त्यांची भूमिका नाहीये. उलट त्यांना माहिती आहे की आम्ही तर दगडाच्या मूर्तीच्या तुकड्या तुकड्यांना विभाजित करणारी माणसं आहोत, अशा प्रकारचं मत त्यांनी एका ठिकाणी मांडलेलं आहे. बाबासाहेबांना पूजा अर्चा करण्याकरता मंदिरात जायचं नाहीये, तर त्यांना नव्या प्रकारच्या आपल्या अधिकारांना दाखवण्याकरता त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे आतापर्यंत हिंदू धर्माच्या संस्कृतीने जी कल्पना मान्य केली होती त्या कल्पनेची समीक्षा, चिकित्सा, मूल्यांकन, भंजन, विखंडन आणि विघटन करणं. आणि हे विखंडन
करताना एक नव्या प्रकारच्या संघटनेची निर्मिती करणं. म्हणजे एका बाजूने हिंदू धर्माचा त्याग करणं. हिंदू धर्माचा त्याग करणं म्हणजे इथल्या पूर्ण परंपरागत संस्कृतीला त्यांनी दिलेला फार मोठा नकार होता. आज ज्या प्रकारे धर्मांतराबद्दल लव जिहाद किंवा अनेक प्रकारच्या मोहिमा आपण पाहतो, तशा प्रकारच्या अत्यंत बालिश, बाळबोध, फाबड्या अशा दृष्टिकोनातून बाबासाहेब धर्मांतराकडे पाहत नाही आहेत. ते हिंदू धर्माकडून बाहेर जाणं म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या उच्च नीच मानणाऱ्या संस्कृतीला नकार देणं या भूमिकेतून पाहतात. आणि त्याच्या पलीकडे येता येता मग जेव्हा ते बौद्ध धम्माचा स्वीकार करतात तेव्हा एका विशाल, विराट, समत्वभावी, प्रज्ञावादी, शील, करुणा याला केंद्रस्थानी मानणाऱ्या मानव केंद्री, विज्ञानिष्ठ, परस्पर सहभागी अशा संस्कृतीच्या प्रभावामध्ये ते येतात. आणि हे येणं त्याचं वैयक्तिक नाहीये. वैयक्तिकतेच्या पलीकडे जात संपूर्ण समाजाला शृंखलांच्या, बेड्यांच्या संस्कृतीतून मोकळं करणं आणि त्यांना खऱ्या अर्थाने मानव धर्मापर्यंत आणणं, विशाल, करुणामयी अशा धर्मामध्ये आणणं, अशा पद्धतीने ते एकंदर आपल्या जीवनाचा प्रवास करतात. बाबासाहेबांनी हिंदू संस्कृतीचा त्याग केलाय आणि त्याच्याऐवजी त्यांनी काही महत्वाच्या पैलूंना साकार करणाऱ्या अशा नव संस्कृतीची निर्मिती केली आहे. त्यात फक्त काही घटकांचा उल्लेख या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तुमच्या पुढे करतो. बाबासाहेबांनी काय केलंय? त्यांनी या देशातल्या सगळ्या सरंजामी, हुकुमशाहीवादी, व्यक्तिकेंद्री अशा संस्थांना नकार दिलाय आणि त्याच्याऐवजी लोकशाहीवादी अशा संस्कृतीचा स्वीकार केलाय. भारताला जे स्वातंत्र्य महात्मा गांधीजींच्या चळवळीतून प्राप्त झालं ते स्वातंत्र्य अर्ध होतं, ते अपूर्ण होतं, ते खोटं होतं, त्याला तेज नव्हता, होतं. त्या अर्ध स्वातंत्र्याला लोकशाहीवादी मूल्यांच्या आधारे परिपूर्ण करण्याचं कार्य बाबासाहेब करतात. बाबासाहेब जेव्हा भारतीय संविधानाची निर्मिती करतात तेव्हा या संविधानाच्या रूपातून ते विशाल काय, संविधाननिष्ठ अशा प्रकारच्या संस्कृतीचं साधन करतात. आणि जेव्हा ते बौद्ध धर्माचा सामूहिक स्वीकार करतात तेव्हा ते अंतिमतः संपूर्ण लोकांच्या कल्याणकारी अशा सर्वसमावेशक अशा संस्कृतीची नवनिर्मिती करतात. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलेला लोकशाहीवादी दृष्टिकोन हा त्यांच्या नव्या संस्कृतीचा एक सगळ्यात महत्वाचा पिलर आहे, महत्वाचा पैलू आहे. त्यांनी निर्माण केलेली संविधान संस्कृती हा त्यांच्या संस्कृतीचा दुसरा महत्वाचा पैलू आहे. आणि बाबासाहेबांनी स्वीकारलेला बौद्ध धम्म हा त्यांच्या नव्या संस्कृतीचा तिसरा महत्वाचा पैलू आहे. आणि या सगळ्या पैलूंमधून त्यांनी केलेली आंबेडकरी बौद्ध संस्कृतीची महासंस्कृती निर्मिती हा त्याच्या सगळ्यात पूर्ण होणारं वर्तुळाचं अशा प्रकारचं प्रतीक आहे. तर या प्रकारे बाबासाहेबांच्या संबंधीचं सांस्कृतिक आकलन करत असताना प्रस्थापित संस्कृतीचं त्यांनी केलेलं मूल्यांकन आपणाला पाहता येतं. आणि त्याच्या पलीकडे बाबासाहेबांनी केलेली बुद्ध आंबेडकरवादी दृष्टीची संविधान केंद्री लोकशाहीवादी संस्कृती निर्मिती हा त्याचा दुसरा महत्वाचा पैलू ठरतो. तर अशा प्रकारे या विषयाचा फक्त धावता उडता असा पट मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. त्याचा विस्तार मला दिवसभर किंवा पूर्ण 4 तासाच्या काळामध्ये करता येईल. मला त्याची कल्पना आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, म्हणून फक्त तुमच्या पुढे या विषयाचा फक्त एक धावता पट तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी माझ्या या धावत्या विवेचनाला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या दिलेल्या वेळामध्ये मी माझं विवेचन परिपूर्ण करतो.
पुन्हा जर मला वेळ मिळाला तर याचा विस्तार मला आरामात शांतपणे चांगल्या प्रकारे परिपूर्ण स्वरूपात म्हणता येणार नाही, पण त्याच्या अनेक पैलूंच्या रूपातून करता येणं शक्य होईल. तर आपण सर्व बौद्ध उपासक उपासिकांना नम्रपणे अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद.